सल्ले देणारे लय लोक आहेत, पण त्या सल्ल्यासोबत साथ देणार कोणीच नाही आहे. माहिती आहे का, फुकट सल्ले द्यायला ना सगळं गाव येते, टोटली गाव येते. पण ते सल्ला कसा पार करायचा, काय करावं लागेल पुढे, काय नाही, हे कोणी सांगत नाही. कोणी म्हणते अरे या आगीतून तू पुढे जा, तुला सर्व काय भेटेल. अरे पण त्या आगीतून हात धरून चाल, तर कोणी समोर येत नाही. अशा लोकांना पहिले गचाटे देऊन बाहेर काढायचे आपल्या लाईफमधून. आपली लाईफ आहे, आपल्याला कसं जगायचं, आपली लाईफ आहे, आपण कसं वागायचं, काय राहायचं, काय करायचं, काय नाही. आपलं भविष्य आपल्या हातात आहे. ते चार चौघ काय म्हणतील याचा विचार करायचा नाही. लोकांचं काम आहे भांडण लावणे, भांडण करणे, तुला चिडवणे, त्या विरोधात जाणे. म्हणजे हलकट लोक, एक प्रकारचे हलकट लोक असतात ते, जे म्हणतात की हा तू हे कर, दुरून सांगतात ते कर ते कर. अरे पण ती मेहनत आहे ना, मेहनत करायला टाइम लागेल, प्रत्येक गोष्टीला टाइम लागेल. थोडं काय केलं आणि त्या सक्सेस नाही झालं की हे मायबाबाचे पैसे बुडवत आहे, हे असं करत आहे, तिथं करत आहे, फुकटचे पैसे आहे तो वाया घालत आहे, याला काय आहे, कमायचा अर्थ नाही आहे, मायबाप आहे तर सगळं आहे. हे असे लोक न बोंबलणारे राहतात. हजारो लोक आहेत जागोजागी, पावलावर असे लोक भेटतात. अशा लोकांच्या नादी लागायचं नाही. त्याला एक सांगायचं, बाबा तू तुझ्या घरचं ढुंगण धुईल, तू आमच्या नादी नको लागू. आम्ही काय करत आहे काय नाही हे आमचा प्रश्न आहे, तो हवाला नाही. आम्ही उठील बसील, काय करायचं काय करणार नाही, काय बिझनेस करेल, घरी राहील, बेरोजगार राहील, काय करायचं ते आम्ही करेल. तुला काय तकलीफ व्हायली बाप्पा एवढी? तू सल्ला द्यायचा दे, नाही तर नको देऊ. तो भलं कोण ऐकणार आहे का? काय घेणं देणं आहे तुझ्याहून? काहीच घेणं देणं. तू सल्ला देऊ नको, काहीच नको. आम्हाला माहित आहे कशी फाटते ती, आम्ही केलेल्या आहे सगळ्या गोष्टी. म्हणायला खूप सोपं आहे. कोणी म्हणते की तू हे कर, ह्याच्यात जा, त्याच्यात उतर, हे कर ते कर. अरे हो करतो, पण त्याच्या पुढे पण दे ना. मग सल्ला देत आहे ना, तू शेवटपर्यंत साथ दे, शेवटपर्यंत सांग. की नुसतं सांगितलं हे कर आणि ते कर की झालं, एवढ्यानं होत नसते ना. सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात ना. कोणाची जर साथ द्यायची असेल ना, तर तो माणूस सक्सेस होईपर्यंत साथ द्या. एकतर सक्सेस होईपर्यंत साथ द्या, नाही तर तो बर्बाद होईल तोपर्यंत साथ द्या. पण आगाऊ जे फुकटचे 4 मासात येऊन सल्ले द्या आणि म्हणसाल की हा मी याला सांगितलं होतं, माझ्यामुळे हे पुढे गेलं, माझ्यामुळे याला असं झालं, तर हे अजिबात उपकार कोणाचे घेऊ नका. काहीच गरज नाही. काय म्हणून घ्यायची उपकार कोणाची? करणारे आपण, पाहणारे आपण, सगळं करणारे आपण. कोणाचं काहीच घ्यायचं नाही, काहीच घेणं देणं नाही. सल्ला नाही घ्यायचा, फिल्ला नाही घ्यायचा. आईचा घोडा हे लोक, हेच लोक. मग उद्या आपण आपण सक्सेस नाही झालो, आपण लॉस झालो, आपल्याला काही झालं, तर हेच आई घाली लोक उद्या बोलतात अभि याच्यानं काही होत नाही, हे हलकट माणूस आहे, घरच्याच्या वर्षावर उड्या मारते, असं करते तसं करते. अजिबात कोणाचा सल्ला घ्यायचा नाही. आपल्याला काय पडते हे आपण करायची. आपली लाईफ आहे, आपण कशी सेट करायची हे आपल्याला कळलं पाहिजे. लोकांच्या वर्षावर पैदा झाला नाही का, तेव्हा मायबापानं तुला लोकांच्या वर्षावर पैदा केलं नाही. त्यामुळं कोणाचंही ऐकायचं नाही. हा लोकांचं काम आहे काय करायचं, आपण ऐकावे जनाचे करावे म्हणायचे. ही गोष्ट तर माहिती आहे ना, बस ही एवढीच करायची. ऐकायला 4 लोक आहेत ना, ते अजिबात आपल्याला काही करू देत नाही ना. गध्यावर चालू देत नाही ना, गधा पाठीवर घेऊन चालू देत नाही. हे हलकट लोक राहतात. त्या हलकट लोकांच्या मागे अजिबात लागायचं नाही. आपल्याला जसं पडते तसं आपण राहायचं. आणि जे आपल्या विरोधात होते त्यांची आई कशी घालायची हे पद्धतशीर पण घालायची. उगी बोलून दाखवायचं नाही, करून दाखवायचं. एकेकाची माय घालायची. ज्या दिवशी सक्सेस झालं नाही, यायच्या आई घालायच्या घरापुढे, डीजे लावायचे, डफडे वाजवायचे, बँड वाजवायचे, काय आई घालायची ते घालायची. पण त्या आधीनं कोणाचं काय ऐकायचं नाही, काय नाही. जसं पटते तसं करायचं. बघ आता तुला काय करायचं काय नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर, लाईक कर, कमेंटमध्ये सांग.